हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या गुरुवार 13 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये भाग्या ही आलोकला भेटायला सूर्यवंशींच्या घरी पोहोचली आणि मग तिच्या मागे मागे प्राजक्ता सुद्धा पोहोचली आणि आलोक या दोघींच्या समोर सुद्धा आला. सगळ्यांना असं वाटलं की आता आलोक घालणार, आता होऊ द्या धिंगाणा. परंतु या दोघींना पाहून आलोक एकदम शांत होता. उलट एखादा मोठा बिझनेसमॅन सगळ्यांशी जसं वागतो तसंच आलोक वागला. एकदम शांतपणे संयमीप्रमाणे या दोघांशी बोलला. प्राजक्ता पडत होती तर तिला सावरलं आणि हे सगळं पाहून भाग्या खुश झालीये. आणि आता आलोक आणि प्राजक्ताच्या साखरपुड्याची तयारी सुद्धा सुरू झालीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच भाग्याला आपल्या घरी पाहून सुलक्षणाला आश्चर्य वाटतं आणि सुलक्षणा विचारते, भाग्यश्री तू येथे? तर भाग्यश्री सांगते, हो, माझ्या बहिणीचं होणारं सासर पाहायला आलीये आणि माझ्या आलोक जिजूंना भेटायला आलीये. हे ऐकून सुलक्षणा, अंबिका, प्रीती घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो आणि सुलक्षणा मनात विचार करते, भाग्यश्री तू तुझ्या बहिणीचं होणारं सासर नाही पाहायला आलीये, आलोकचं सत्य जाणून घेण्यासाठी आलीये, हे मला चांगलंच कळतंय. भाग्यश्री विचारते, काय झालं मॅम, माझं काही चुकलं का? सुलक्षणा म्हणते, नाही नाही, काहीच चुकलं नाही. तू एकटीच आली का? आई बाबा नाही आले का? भाग्या सांगते, आई बाबा तर लग्नाच्या तयारीला लागले सुद्धा. माझ्याकडे वेळ होता म्हणून मी म्हटले की मीच पाहून येते. मी आले, चालेल ना? आणि सुलक्षणाला काय बोलायसारखं राहिलेलंच नसतं. भाग्या ही आजूबाजूला सगळ्यांकडे पाहते, प्रीती, श्रेयस, अंबिका, आणि विचारते, हे सगळे घरातलेच आहेत ना? हॅलो, मी भाग्यश्री, प्राजक्ताची बहीण. हे ऐकून या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. या सगळ्यांना तर याचा धक्का बसलेला असतो की प्राजक्ता आणि आलोकचं लग्न ठरलंय आणि त्यांना याबद्दल काहीच माहीत नसतं. श्रेयस म्हणतो, प्राजक्ताची बहीण? श्रेयस, प्रीती सगळे एकमेकांकडे पाहत असतात आणि प्राजक्ता आणि आलोकचं लग्न ठरलंय याबद्दल त्यांना माहीतच नसतं. श्रेयस विचारतो, मोठी आई, लग्न ठरलं, आम्हाला तर अजून काही माहीत सुद्धा नाहीये. श्रेयसचे वडील म्हणतात, हो ना, मला सुद्धा काही माहीत नाहीये. अंबिका, तुला माहीत होतं का? अंबिकाला खरंही बोलता येत नाही, खोटंही बोलता येत नाही. नाही असं करत करत ती कसा तरी विषय टाळून नेते आणि तेवढ्या सुलक्षणा म्हणते, अरे, ते आपल्या US ब्रँचमध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम झाला ना, त्या नादात मी सांगायचंच विसरले. चला ना भाग्यश्री, तू आतमध्ये चल, मी सगळं सांगते, सगळ्यांची ओळख करून देते. असं म्हणून सुलक्षणा अंबिकाला भाग्यश्रीला आतमध्ये न्यायला सांगते. अंबिका भाग्यश्रीला आतमध्ये घेऊन जाते आणि मग बाकीच्या या तिघांना ती बाहेरच अडवते. हे तिघे सुलक्षणाला लग्नाबद्दल विचारतात तर सुलक्षणा त्यांना सांगते, मला तुम्हाला सांगायचंच आहे सगळं काही, पण आता भाग्यश्री समोर आपल्याला काहीही बोलायचं नाहीये. भाग्यश्री समोर शांत राहा, त्यानंतर मी तुमच्याशी सगळं काही बोलते. आणि सुलक्षणा आतमध्ये जात असताना प्राजक्ताला मेसेज करते आणि इकडे प्राजक्ताला हा मेसेज भेटतो. प्राजक्ता हा मेसेज उघडून पाहते आणि तिच्यासमोर आई आजी बसलेली असते. सुलक्षणाच्या घरी चक्क भाग्या पोहोचलीये हे समजल्यावर प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. प्राजक्ता विचार करते, भाग्या तेथे मला न सांगता का गेलीये? नक्कीच आलोक सरांचं सत्य जाणून घेण्यासाठी ती तेथे गेलीये. आई आजी विचारते, काय ग प्राजक्ता, काय झालं एवढं घाबरायला? प्राजक्ता खोटं सांगते, ते आज भाग्यश्रीला पोचायला उशीर झाला ना कामाच्या ठिकाणी म्हणून. तर आई आजी विचारते, त्याचं तुला काय? तुझा चेहरा का असा पांढरा फटक पडलाय? प्राजक्ता या आजीला काहीच उत्तर देत नाही आणि विचार करते की आलोक सर आणि भाग्याची भेट होण्याआधी मी तेथे पोचायला हवं. असा विचार करून ती आपल्या रूममधून पर्स घेऊन येते आणि सूर्यवंशींच्या घरी जायला निघते. पण या आई आजीला काही कळतच नाही प्राजक्ता अचानक कुठे गेली हाच प्रश्न या आजीला पडतो. आणि इकडे सुलक्षणा घरामध्ये येऊन बसते आणि बाकीचे सगळे श्रेयस, प्रीती ते सुद्धा घरात येतात. मग भाग्यश्री विचारते, तुम्ही घरात कोणाला सांगितलं नव्हतं का? सुलक्षणा सांगते, मी सांगणारच होते, पण ते आमच्या US ब्रँचचा थोडा प्रॉब्लेम झाला ना, त्यामुळे नाही सांगितलं. आरव सुद्धा USलाच गेलाय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. मग भाग्या विचारते, मी आलोक जिजूंना भेटायला आले होते, आलोक जिजू घरी नाही आहेत का? तर सुलक्षणा सांगते, नाही, तुला आलोकला असं भेटता येणार नाही, कारण आलोक आहे ना खूप जास्त बिझी असतो आणि त्याला भेटायचं असेल ना
तर अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तुला त्याला पुढच्या वेळेस भेटायचं असेल ना, तर त्याची वेळ घेऊन ये, मगच भेटता येईल. हे ऐकून भाग्याला वाईट वाटतं, विचित्रसुद्धा वाटतं. आणि मग सुलक्षणा सांगते, बरं झालं तू आलीस, मला तुझ्याशी बोलायचंच होतं. भाग्या विचारते काय? तर सुलक्षणा म्हणते, मी ना लवकरात लवकर आलोक आणि प्राजक्ताचं लग्न उरकून घ्यावं असा विचार करतीये. भाग्या विचारते म्हणजे? तर सुलक्षणा सांगते, 10 दिवसात हे लग्न उरकून घेऊ. तर भाग्या म्हणते, हे काय घरचं सामान आहे का किंवा पसारा आहे का उरकून घ्यायला? तुम्ही असं का बोलताय? सुलक्षणा म्हणते, हुशार आहेस, मला शब्दात पकडलंस. उरकून घ्यायचं म्हणजे मला या लग्नाची एवढी घाई झाली आहे ना, कारण मी खूप एक्सायटेड आहे. कधी एकदा प्राजक्ता माझी सून म्हणून या घरात येते ना, त्याची मी वाट पाहतेय, त्या दृष्टीने मी असं म्हटलंय. प्रीती हे सगळं ऐकत असते आणि विचार करते, खरंच मोठी आई खूपच फास्ट आहेत. एवढे सगळे प्रॉब्लेम मी निर्माण केले, तरीसुद्धा त्यांनी आलोक भाऊजी आणि त्या प्राजक्ताचं लग्न ठरवलंच. परंतु आलोक भाऊजींचं लग्न ठरलंय हे त्यांना तरी माहिती आहे का? आणि आता एवढी खास पाहुणी त्यांना भेटायला आली आहे, म्हणजे त्यांनी तर भेटायलाच पाहिजे. आता मी त्यांनाच बोलावून आणते असा विचार करून प्रीती ही लगेच आलोकला बोलवायला तिथून निघून जाते. आणि इकडे सुलक्षणा ही भाग्याशी गप्पा मारत असते, पण भाग्याला मात्र आलोकलाच भेटायचं असतं. आलोक जिजू नाहीये का अशी ती विचारणा परत परत करत असते. त्यामुळे सुलक्षणाला खूप टेन्शन येतं. आणि इकडे आलोक त्याच्या रूममध्ये मस्त आरवचं स्केच काढत असतो. तेवढ्यात प्रीती तेथे येते आणि म्हणते, आलोक भाऊजी, मी तुम्हाला शोधत होते. आलोक विचारतो, कशासाठी? तर प्रीती त्याला सांगते, तुम्हाला भेटायला एक स्पेशल पाहुणी आली आहे. आलोक विचारतो, कोण? तर प्रीती सांगते, प्राजक्ताची बहीण भाग्यश्री. आणि हे ऐकताच आलोकला मोठा धक्काच बसतो. आलोकला आठवतं की ही तीच भाग्यश्री आहे जिने आरवला लग्नासाठी नकार दिला. त्याचं प्रेम नाकारलं, त्यामुळे आरव किती दुःखी झाला होता. हे सगळं आठवून आलोक खूप चिडतो आणि भाग्याला भेटायला बाहेर जातो. प्रीती खूप खुश होते आणि म्हणते, भाग्यश्री, आता भेट बरं तुझ्या लाडक्या आलोक जिजूंना, मजा येईल तुला सुद्धा. आणि इकडे सुलक्षणा ही भाग्याला म्हणते, सॉरी भाग्यश्री, मी तुला म्हटले ना, तुला तुझ्या आलोक जिजूंना नाही भेटता येणार. आलोक एवढा बिझी असतो ना, की त्याला भेटणं शक्यच नाहीये. त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तू आहे ना, पुढच्या वेळेस येताना त्याची वेळ घेऊन ये, मगच तुला त्याला भेटता येईल. हे ऐकून भाग्याला खूप वाईट वाटतं आणि भाग्या विचारते, म्हणजे ते घरातील लोकांना सुद्धा मिळत नाही का, भेटत नाही का? सुलक्षणा सांगते, तसा भेटतो, पण त्याच्या वेळेचं काही खरं नसतं ना, खूप बिझी असल्यामुळे. आणि त्याच वेळेस आलोक चक्क हॉलमध्ये येतो आणि सुलक्षणाला हे माहीत नसतं, पण अंबिका आलोकला पाहते आणि आश्चर्याने म्हणते, आलोक? आणि आलोकला पाहून सुलक्षणाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर भाग्यश्री भलतीच खुश होते आणि आलोक हा भाग्यश्रीच्या दिशेने येतो. प्रीती, श्रेयस या सगळ्यांना भीती वाटते की आता काय होईल. आणि आलोक आणि भाग्यश्री एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात आणि भाग्यश्री आलोककडे पाहून स्माईल करते. अंबिका, सुलक्षणा, श्रेयस सगळ्यांना आता असं वाटतं की आता भाग्यश्री गेली. परंतु भाग्यश्री म्हणते, हॅलो, मी भाग्यश्री. आणि आलोकसुद्धा म्हणतो, हॅलो, मी आलोक. म्हणजे जो नेहमीचा आलोक आपण पाहतो, जो एकदम चिडलेला असतो, रागीट असतो, माणसं पाहिलं की त्या माणसाला मारायला धावतो, तसा हा आलोक नसतो. अतिशय शांत, चांगल्या पद्धतीने बोलणारा आणि ते म्हणतात ना, एकदम बिझनेसमन, मोठा बिझनेसमन सारखा तो वागत असतो. त्यामुळे भाग्यश्री सुद्धा खुश होते आणि मग भाग्यश्री हँडशेक करण्यासाठी हात पुढे करते. आलोक तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. सगळ्यांना आता असं वाटतं की आलोक तिचा हात खेचून हाणतो की काय, पण आलोक एकदम प्रोफेशनल पद्धतीने हँडशेक करतो आणि हॅलो म्हणतो. त्यामुळे भाग्यश्री सुद्धा खूप खुश होते. सुलक्षणा, अंबिका, श्रेयस या सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि भाग्यश्री म्हणते, खरंच तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आलोक सांगतो, हो मला पण. भाग्यश्री म्हणते, तुम्ही एवढे बिझी असतात, पण अपॉइंटमेंटशिवाय तुमची आणि माझी भेट झाली, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आलोकला समजतं की सुलक्षणाने आपला मोठेपणा केला आहे आणि आलोक म्हणतो, खरं आहे तुझं, मी खूप बिझी असतो, पण आता एवढी स्पेशल गेस्ट मला भेटायला आली आहे, मग मला तुला भेटावं लागणारच ना, ते सुद्धा अपॉइंटमेंटशिवाय. सुलक्षणा हे काय सुरू आहे असा विचार करून हे सगळं पाहत असते आणि भाग्यश्री म्हणते, भेटावं तर लागणारच आहे ना, कारण आपलं काहीतरी स्पेशल नातं आहे.
तेव्हा मात्र आलोकला सुद्धा आश्चर्य वाटतं की स्पेशल नातं म्हणजे. आलोकला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि सुलक्षणा विचार करते, आता भाग्या प्राजक्ता आणि आलोकच्या लग्नाचा विषय काढणार आणि आता होणार धिंगाणा. सुलक्षणा लगेच पुढे येते आणि म्हणते, अरे आलोक. पण तेवढ्यात लगेच आलोक तिला हात दाखवतो, गप्प बसवतो आणि प्रीती तेथे येते. सुलक्षणाला समजतं हे सगळं कांड प्रीतीने केलंय. प्रीतीनेच आलोकला रूमच्या बाहेर बोलवलंय, भाग्यश्रीला भेटायला सांगितलंय. सुलक्षणा खूप चिडते आणि आलोक विचारतो, भाग्यश्री तू काय म्हणत होती, स्पेशल नातं म्हणजे? आणि मग भाग्या स्पेशल नात्याबद्दल, आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नाबद्दल सांगणार. इतक्यात ती म्हणते, म्हणजे प्राजक्ता. आणि हे प्राजक्ताचं नाव ऐकून आलोक खूप चिडतो आणि विचारतो, प्राजक्ता? तर भाग्या म्हणते, प्राजक्ता. आणि ती मागे बोट दाखवते. तर आलोकच्या मागे चक्क प्राजक्ता उभी असते. आलोक हा प्राजक्ताला समोरासमोर पाहतो आणि आता मात्र सुलक्षणा, त्यानंतर अंबिका, श्रेयस, प्रीती या सगळ्यांना आता होणार धिंगाणा हे माहीत असतं. कारण याआधी जेव्हा जेव्हा आलोक आणि प्राजक्ता एकमेकांच्या समोर आले आहेत तेव्हा तेव्हा काय घडलंय हे सगळं प्राजक्ता आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर एका क्षणात निघून जातं. प्राजक्ता सुद्धा खूप घाबरते आणि मग आलोक हा प्राजक्ताच्या दिशेने पुढे पुढे जातो. प्राजक्ताला असं वाटतं की आता तर हा मला काय जिवंत सोडत नाही. सगळे खूप घाबरलेले असतात आणि तेवढ्यात आलोक आपले डोळे बंद करतो आणि त्याला प्राजक्ताच्या जागी चक्क आरव दिसतो. आणि आरव आलोकला म्हणतो, दादा आपलं काय ठरलंय? राग व्हायचं नाही, राग शांत ठेवायचा, चिडू नको बरं. आणि पुढच्या क्षणाला आलोक डोळे उघडतो आणि प्राजक्ताकडे पाहून स्माईल करतो. प्राजक्ताला सुद्धा जबर धक्का बसतो. सुलक्षणा, अंबिका अजूनही घाबरलेल्या असतात की आता आलोक काय करणार. प्रीतीची अपेक्षा असते की आलोकने हिचा गळा दाबावा, पण आलोक असं काहीच करत नाही आणि म्हणतो, आलीस का तू प्राजक्ता, वेलकम. हे ऐकून प्राजक्ताला जबर धक्का बसतो. सुलक्षणा, अंबिका कोणाचाच विश्वास बसत नाही. भाग्या मात्र खूप खुश होते आणि प्राजक्ता ही घरात पाऊल ठेवणार इतक्यात तिला ठेच लागते आणि ती खाली पडणार. तर आलोक तिला पडण्यापासून सावरतो. हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. आलोकने प्राजक्ताचे दोन्ही हात पकडलेले असतात. प्राजक्ता पाहते की आलोकने आपल्याला पकडलंय आणि आलोकने प्राजक्ताला पडण्यापासून वाचवलं. हे पाहून भाग्या खूप खुश होते आणि आलोक तिचे दोन्ही हात सोडून देतो आणि म्हणतो, प्राजक्ता जपून जरा, आता पडली असतीस काही झालं असतं ना तुला, लागलं असतं. भाग्या खुश होऊन म्हणते, असं कसं लागेल, तुम्ही आहात ना तिला सावरायला. आलोकला काय बोलावं ते कळतच नाही आणि आलोक म्हणतो, मी येतो, मला एक महत्त्वाचं काम आहे. आणि भाग्या त्याला म्हणते, बाय. आलोक म्हणतो, बाय, इट वॉज नाईस मीटिंग यू. आणि आलोक तेथून निघून जातो. भाग्या भलतीच खुश होते, कारण आलोकबद्दल तिने जो विचार केला होता तसं काहीच घडलेलं नसतं. आलोक अतिशय शांतपणे चांगल्या पद्धतीने तिला भेटलेला असतो. त्यामुळे भाग्या खूप खुश होते. आणि आता जे काही घडलं म्हणजे आलोक प्राजक्ताशी, भाग्याशी ज्या पद्धतीने वागला, ज्या पद्धतीने बोलला, हे काय होतं हाच प्रश्न सुलक्षणा, अंबिका, श्रेयस, प्रीती या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असतो. आणि मग प्राजक्ता भाग्याजवळ येते. प्राजक्ता भाग्याला विचारते, भाग्या तू येते कशी? भाग्या सांगते, अगं आलोक जीजूंना भेटायला आले होते. आणि मग सुलक्षणा, मी प्राजक्ताला येथे बोलवलंय हे भाग्याला कळू नये म्हणून विचारते, प्राजक्ता तू समर आणि समायराची ट्युशन घ्यायला आली आहे का? आधी सांगायचं ना. ये पहा, जोपर्यंत तुझं आणि आलोकचं लग्न होत नाही तोपर्यंत तुला ट्युशनला सुट्टी, ट्युशन वगैरे काही घ्यायचे नाही. हे ऐकून भाग्या खुश होते आणि सुलक्षणा ही प्राजक्ता आणि भाग्यश्रीला सांगते, आणि हो आणखीन एक, आता लग्नाची तयारी सुरू करा आणि जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मुलीने किंवा मुलीच्या घरच्यांनी आपल्या घरी म्हणजे मुलाच्या घरी यायचं नसतं, ही आमच्या घराण्याची रीत आहे. तेव्हा प्राजक्ता आणि भाग्यश्री यासाठी हो म्हणतात आणि प्राजक्ता म्हणते, भाग्या चल जायचं का? भाग्या हो म्हणते, आपली पर्स घेते. सुलक्षणाचा निरोप घेऊन या दोघीही घराबाहेर पडतात आणि मग सुलक्षणा प्रीतीवर खूप चिडते. प्राजक्ता आणि भाग्या घराबाहेर येतात. तेव्हा प्राजक्ता भाग्याला जाब विचारते, तू मला न सांगता इथे का आलीस? तुला जे काही विचारायचं होतं ते मला विचारायचं ना, तू या सगळ्यांना डिस्टर्ब का केलंस? तर भाग्या म्हणते, प्राजक्ता मी तुला अनेक वेळेस सांगितलंय की तुला खोटं बोलता येतं पण तुझ्या डोळ्यांना खोटं बोलता येत नाही.
आणि मला हे स्पष्ट दिसत होतं की तू माझ्याशी खोटं बोलतीये. म्हणून काय खरं काय खोटं हे जाणून घेण्यासाठी मी येथे आले होते. प्राजक्ता भाग्याला समजावून सांगते, भाग्या मला पटतंय, मला कळतंय की तुला माझी खूप काळजी वाटते. परंतु तू आधी मला सांगायला हवं होतं. तू येथे मला न सांगता येणं, त्यांना डिस्टर्ब करणं हे मला काही आवडलेलं नाही आहे. म्हणजे गोष्टी चुकीच्या घडू शकतात ना. ही खूप मोठी माणसं आहेत. त्यांनी एवढ्या मोठ्या मनाने मला त्यांची घरची सून म्हणून स्वीकारलं आहे. तर आपण त्यांच्यावर असं संशय घेणं, अशी झाडाझडती घेणं, येथे येणं हे थोडं चुकीचं वाटतंय. परंतु भाग्या मात्र मी कशी बरोबर आहे हाच विचार करत असते. प्राजक्ता तिला समजावून सांगते, आलोक सर खूप मितभाषी आहेत. त्यांना जास्त लोकांशी बोलायला, जास्त लोकांमध्ये आवरायला आवडत नाही. म्हणून ते असे वागतात. पण मला असं वाटतं आज तुला नक्कीच पटलं असेल की मी जे सांगत होते ते खरं होतं आणि आलोक सरांबद्दल मीडियामध्ये ज्या काही गोष्टी येत आहे त्या खऱ्या नाही आहेत. आणि जसा आलोक वागलाय त्यानुसार भाग्याला सुद्धा हे पटतं. आणि इकडे सुलक्षणा प्रीतीला जाब विचारते, प्रीती तूच आलोकला भाग्यश्रीला भेटायला बाहेर बोलवलंस ना? प्रीती खोटं बोलते, नाही मोठी आई, मी नाही बोलवलं. सुलक्षणा चिडून म्हणते, प्रीती तुला काय वाटतं मी दुर्लक्ष करते त्यामुळे घरात काय चाललंय हे मला कळत नाही? मला माहिती आहे तूच आलोकला बोलवायला गेली होतीस आणि बाहेर त्याला यायला सांगितलंस, हो की नाही? खरं खरं बोल. परंतु प्रीती ही खोटंच बोलत असते आणि म्हणते, नाही मोठी आई, मी असं काहीच केलेलं नाही आहे. त्यामुळे सुलक्षणा खूप चिडते आणि म्हणते, प्रीती मला सगळं माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आलोक आणि प्राजक्ताचं लग्न मी ठरवलं आहे आणि या घरात तेच घडणार जे सुलक्षणा सूर्यवंशी ठरवणार. त्यामुळे तू कितीही प्रयत्न केले ना तरी त्या दोघांचं लग्न मोडणार नाही. तेवढ्या श्रेयस विचारतो, पण मोठी आई आलोकला तर माहीतच असेल ना की प्राजक्ता आणि त्याचं लग्न तू ठरवलंय. मग त्याला बाहेर बोलवलं तर काय फरक पडला? प्रीतीचं काय चुकलं? सुलक्षणा श्रेयसला ठणकावून सांगते, श्रेयस आलोकची आई अजून जिवंत आहे. त्यामुळे आलोकचं लग्न प्राजक्ताशी ठरलंय हे त्याला माहिती आहे, नाही माहिती आहे किंवा कसं सांगायचं, हे लग्न कसं करून घ्यायचं हे सगळं मी पाहील. तू ते सांगायची गरज नाहीये. श्रेयस आणि प्रीतीची बोलतीच बंद होते. आणि इकडे भाग्या म्हणते, प्राजक्ता जेव्हा माझं लग्न ठरलं होतं तेव्हा माझं काही वाईट होऊ नये यासाठी तू किती प्रयत्न केले होतेस, आठवतंय ना? प्राजक्ता म्हणते, हो आठवतंय मला. भाग्या तिला सांगते, माझ्या लग्नासाठी तू स्वतःचा पाय मोडून घेतला होतास. त्यानंतर स्वतःचे पैसे माझ्या हुंड्यासाठी द्यायला आली होती. किती काय काय केलं होतं तू. घराबाहेर थांबलीस, माझ्या लग्नाच्या कोणत्या कार्यक्रमात आली नाही, मुलावाल्यांसमोर आली नाही, टाळटाळ केली, मला फसवलंस, माझ्याशी खोटं बोललीस. आणि मग जेव्हा आज तुझं लग्न होतंय तर मी तुझ्यासाठी एवढंही करू शकत नाही का? माझ्या मनात जी शंका होती ती मी दूर करू शकत नाही का? प्राजक्ता म्हणते, ठीक आहे भाग्या, आता तुझ्या मनातील शंका दूर झाली आहे ना? तर भाग्य सांगते, हो माझ्या मनातील शंका दूर झाली आहे. जसं मीडियाने चित्र रंगवलं होतं तसे आलोक जिजू नाही आहेत. ते खरंच खूप चांगले आहेत. माझ्या मनातील आता सगळ्या शंका मिटल्या आहेत. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे तर मग आता माझे त्या घरात खूप कमी दिवस बाकी आहेत. त्यामुळे जेवढे दिवस बाकी आहेत तेवढे आपण आनंदात घालवायचे, मस्त एन्जॉय करायचा. कारण माझं लग्न झाल्यानंतर आपण दोघी बहिणी असलो तरीसुद्धा आपलं नातं वेगळं असणार आहे. हे ऐकून भाग्याला आश्चर्य वाटतं. भाग्या विचारते म्हणजे? पण प्राजक्ताला तिला काही सांगायचं नसतं. त्यामुळे प्राजक्ता म्हणते, ते नाही माहीत मला, फक्त आपण दोघी अशाच राहायचं. भाग्या म्हणते, हो तू नेहमी म्हणतेस ना की तू माझी पाठ राखीन, पण आता मी तुझी पाठ राखीन होणार. भाग्या आणि प्राजक्ता एकमेकींना घट्ट मिठी मारतात. परंतु प्राजक्ताच्या मनात अजूनही भीती, शंका अशा अनेक गोष्टी असतात. मी तुला सत्य नाही सांगते त्यासाठी मला माफ कर, असं म्हणून प्राजक्ता भाग्याची माफी मागते. तेही मनातल्या मनात, खरोखर नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आलोकचं वागणं पाहून खूप भारी वाटलं, मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे. मग पुढील एपिसोडमध्ये नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वैद्यबुवा सुलक्षणाला फोन करून सांगतील, सुलक्षणा मॅडम, आलोकराव आणि प्राजक्ताचा साखरपुडा आमच्या घरी होऊ द्या. बाकीचे सगळे सोपस्कार जसे करायचे असतील ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. फक्त साखरपुडा आमच्या पद्धतीने आमच्या घरी होऊ द्या. सुलक्षणाला नकार देता येणार नाही, ती यासाठी हो म्हणेल. आणि मग सुलक्षणा अंबिका आणि सगुणाबरोबर चर्चा करेल
की कधीही घराबाहेर न निघणारा आलोक त्याला आता घराबाहेर कसं न्यायचं आणि त्याचा साखरपुडा कसा करून द्यायचा प्राजक्ताबद्दल याचा विचार करायला हवा. आणि इकडे प्राजक्ता ही घरातील सगळ्यांना सांगेल की माझ्या लग्नाला फक्त आपल्या घरची मंडळी असतील तरी चालतील, जास्त पाहुणे मंडळी किंवा ओळखीचे शेजारी पाजारी कुणीही नको आहे, कारण त्यांना जास्त माणसं आवडत नाही. हे ऐकून सगळे प्राजक्ताला चिडवतील. प्राजक्ता त्यांना म्हणजे कोण बरं? आणि प्राजक्ता लाजून म्हणेल की माझा होणारा नवरा, आणि सगळे तिच्यावर हसतील. प्राजक्ता खूप लाजेल आणि त्याचवेळेस प्राजक्ताला हळदी कुंकवाचा करंडा दिसणार आणि प्राजक्ताला समजेल की आलोक समोर लाल रंग यायला नको. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना? नक्कीच कमेंट करून सांगा आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.